योग्य वेळेत पुस्तकाला कव्हर आणि मनाला आवर दोन्हीही गरजेचं असतं, नाहीतर पानांच्या आणि आयुष्याच्या पत्रावळी व्हायला वेळ लागत नाही. विष आणि शब्द एकाच ताकदीचे असतात. विषाचा एक थेंब शरीरात शिरला की जीवन संपतं आणि गैरसमजुतीचा एक शब्द कानात शिरला की भली भली नाती संपतात. ज्या दिवशी माणूस समजेल की समोरचा चुकीचा नाही, फक्त त्याचे विचार आपल्यापेक्षा वेगळे आहेत, त्या दिवशी जीवनातील अनेक गैरसमज मिटतील. तरुणपणी वाढदिवस आणि म्हातारपणी काढदिवस हे आजचे समीकरण आहे. आयुष्य मनसोक्त जगून घ्या, बाकी नशिबावर सोडून द्या. रात्री फुलांना सुद्धा माहीत नसतं की सकाळी मंदिरात जायचं की स्मशानात. आपला जिव्हाळा कायम राहो, स्वतःची काळजी घ्या. धडा तर लहान मुलांकडून घ्यावा लागतो, जे आपलाच मार खाऊन परत आपल्यालाच बिलगतात. नाती जपत चला, कारण आज माणूस एवढा एकटा पडत चाललाय की कोणी फोटो काढणारा सुद्धा नाही. सेल्फी काढावी लागते, ज्याला लोक फॅशन समजतात. शरीराला बिघडवणारे अन्न, मनाला बिघडवणारे विचार आणि मनस्थितीला बिघडवणारे लोक यांच्यापासून नेहमी लांब राहणं चांगलं असतं. आपल्याला एखादं नातं मनापासून शेवटपर्यंत टिकवायचं असेल तर कधीकधी दिसूनही न दिसल्यासारखं, ऐकूनही न ऐकल्यासारखं आणि बोलता येत असूनही मुक्यासारखं राहावं लागतं. कारण नातं तोडणं खूप सोपं असतं, पण जोडणं आणि जोडून ठेवणं तितकंच कठीण असतं. आयुष्य वर्तमानात जगता आलं पाहिजे, कारण कुणास ठाऊक भविष्यासाठी राखून ठेवलेलं आयुष्य प्रत्यक्षात जगता येईल की नाही. आपुलकीच्या शब्दांनी माणसाच्या मनातील जखम बरी होते. आपुलकीच्या स्पर्शाने मनातील आजार बरा होतो. आपुलकीच्या सहवासाने मन निरोगी होतं आणि आपुलकीची साथ मिळाली तर माणूस मनाने कधीच आजारी पडत नाही. आपण स्वतःला कोणत्या दृष्टिकोनातून पाहता त्यावरच आपल्या भविष्यातील आनंद अवलंबून असतो. धूळ बसलेल्या मनाचा प्रत्येक सांदी कोपरा आज झटकून पाहिला. आठवणींची फुलपाखरं अलगद उडाली, पण गहिवरलेला एक कोनाडा मात्र तसाच हटकून राहिला. गढूळ पाण्याला ढवळत बसण्यापेक्षा त्याला शांत राहू द्या, गाळा आपोआप खाली बसतो. तसंच जीवनात कितीही ताणतणाव असले तरी डोकं शांत ठेवा, मार्ग नक्कीच निघतो. मग एक एक पाऊल टाकत चला, रस्ता आपोआप मोकळा होत जातो. सुंदर गोष्टींचा छंद जोपासला की एकटेपणाची जाणीव मनात घर करत नाही. तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला कोण व्हायचं आहे यातलं अंतर म्हणजे तुम्ही काय करता. दृष्टी अधू झाली म्हणून अनुभव कधीच धोका देत नाही. जसं जसं वय वाढत गेलं तसं समजायला लागलं की आई बाबा प्रत्येक गोष्टीत बरोबर होते. रक्ताच्या नात्यापेक्षाही गोड आणि मजबूत विश्वासाचं, अगदी जगात कुठल्याच तराजूत न मोजता येणारं नातं म्हणजे खरी मैत्री. जो कष्ट आणि संघर्ष करून घडतो त्याला कोणीच कमी समजत नाही. जो त्याला कमी समजतो त्याला कष्ट आणि संघर्षाची किंमतच कळलेली नसते. आयुष्यात माणसानं यशस्वी व्हावं, पण यशस्वी होण्यासाठी कोणालाच फसवू नये, अपमानित करू नये आणि कधीच चुकीचं वागू नये. माणसाची विचार करण्याची पद्धत ही सुपाप्रमाणे असावी. दोष तेवढे काढून टाकता आले पाहिजे आणि चांगले तेवढेच गुण घेता आले पाहिजेत. जबाबदारी ही श्वासांसारखी असते, एक सोडली की दुसरी स्वीकारावीच लागते. आयुष्याचा समानार्थी शब्द म्हणजे संघर्ष. जगणं शिकावं लागत नाही, पण जगण्याकडे बघणं शिकता आलं पाहिजे. जळणाऱ्या निखाऱ्याचं तापमान शेकोटीप्रमाणे निश्चित असतं. बसणाऱ्याने शेकोटीपासून किती अंतरावर बसायचं यावरच सर्व काही अवलंबून असतं. ऊब हवी की चटके हवेत
हे ज्याचं त्याने ठरवायचं असतं. शब्द आणि नजरेचा वापर सांभाळून करावा, कारण ते आपल्या संगोपन आणि संस्काराचं सर्वात मोठं प्रमाणपत्र असतं. लोकांना गमवायला घाबरू नका, कारण जाणाऱ्याला निमित्त लागतं आणि साथ देणाऱ्याला इच्छा लागते. जिथे आपला हेतू चांगला असतो तिथे सोबती कमी आणि विरोधक जास्त उभे असतात. प्रवास हा फक्त मोठा माणूस बनण्यासाठी नसतो, तर माणूस बनण्यासाठीही असतो. नात्यांची सुंदरता एकमेकांच्या चुका स्वीकारण्यात आहे, कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसलात तर आयुष्यभर एकटे पडाल. वेळ आणि नशीब दोन्ही परिवर्तनशील आहेत, म्हणून चांगल्या वेळी अभिमान आणि वाईट वेळी चिंता करू नका. दोन्हीही बदलणार आहेत. मन मोकळं असणं कधीही चांगलं, पण जीभ कधीही मोकळी सोडू नका. ओझं अशा ठिकाणी उतरवा जिथे ते सुरक्षित राहील, आणि मन अशा ठिकाणी मोकळं करा जिथून ते दुसऱ्या कानांपर्यंत जाणार नाही. शाळेच्या कवायतीमध्ये पिछेमूड बोलल्यावर पहिला माणूस शेवटी आणि शेवटचा पहिल्या क्रमांकावर येतो. आयुष्यातही पुढे असण्याचा गर्व आणि शेवटी असण्याचं दुःख कधीच मानू नका, कारण माहीत नाही हे आयुष्य कधी म्हणेल पिछेमोड. आपले विचार हाच आपल्या भविष्याचा चेहरा आहे. नकारात्मक विचार केला तर प्रत्येक संधीमध्ये अडचणी दिसतात, आणि सकारात्मक विचार केला तर प्रत्येक अडचणीमध्ये संधी दिसते. आपल्या कल्पना आणि त्यांची अंमलबजावणी यांच्यामधील कालावधी कमी करायला शिकणं म्हणजे सर्वात मोठं कौशल्य हस्तगत करणं होय. कठोर परिश्रमाचं मूल्य हे कठोर परिश्रम करूनच समजतं. आयुष्यातील सर्वात मोठी चूक म्हणजे झालेल्या चुकांमधून काहीही शिकत नाही हीच. देवाकडून लाखांची अपेक्षा करणारा माणूस मंदिरात गेल्यावर मात्र खिशातलं नाणं शोधायला लागतो. जिवंत माणसांची मनं दुखवायची आणि मग तासनतास देवपूजा करायची म्हणजे सगळी पापं धुतली जातात, ही जगातील सर्वात मोठी अंधश्रद्धा आहे. आयुष्यातील सगळ्यात मोठा गुन्हा म्हणजे आपल्यामुळे एखाद्याच्या डोळ्यात पाणी येणं, आणि आयुष्यातील सगळ्यात मोठं यश म्हणजे आपल्यासाठी एखाद्याच्या डोळ्यात पाणी येणं. माणसानं कितीही प्रयत्न केले तरी अंधारात सावली, म्हातारपणात शरीर आणि आयुष्याच्या शेवटी पैसा कधीच साथ देत नाही. साथ देतात ती फक्त आपण जोडलेली जवळची माणसं. दुनियेचा एक रिवाज आहे, जोपर्यंत काम आहे तोपर्यंत नाम आहे, नाहीतर लांबूनच सलाम आहे. म्हणून जीवनात मागे बघून शिकायचे असते आणि पुढे बघून चालायचे असते. आयुष्यात पुढे जाणाऱ्यांचं कौतुक करावं, मागे पडणाऱ्यांना आधार द्यावा आणि थकलेल्यांना ऊर्जा द्यावी. असा विचार सतत मनात ठेवला तर आयुष्यभर आपल्याला काहीही कमी पडत नाही. आपलं जगणं सार्थकी लागल्याचा आनंद मिळतो. आपल्या आवडीच्या सुंदर गोष्टींचा छंद जोपासला की एकटेपणाची जाणीव कधीही मनात घर करत नाही. तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला कोण व्हायचं यातलं अंतर म्हणजे तुम्ही काय करता. दृष्टी अधू झाली म्हणून अनुभव कधीच धोका देत नाही. दुःख विसरायचं असेल तर स्वतः हसायला शिकावं, आणि आनंद हवा असेल तर इतरांना हसायला शिकवावं. कोणाच्या तरी अश्रूचं निमित्त बनण्यापेक्षा कोणाच्या तरी हसूचं कारण बनावं, कारण मौनात दडलेला अर्थ आणि शांततेत लपलेला आवाज सगळ्यांनाच समजत नाही. प्रत्येकाची सकाळ वेगळी, प्रत्येकाच्या आयुष्याची लढाई वेगळी, प्रत्येकाचा संघर्ष वेगवेगळा, म्हणून स्वतःची तुलना कोणासोबत करू नये. जगणं कसं असावं तर पारिजातकासारखं लयलूट करायची ती फक्त आणि फक्त सुगंधाचीच. संस्काराचे नाते तुटता तुटत नाही, माणसे संपली तरी संबंध मिटत नाही, शरीराने गेले तरी आठवणी संपत नाही, तुमच्या कर्तृत्वाचे देणे फिटता फिटत नाही. आयुष्यात येणारी प्रत्येक
प्रत्येक व्यक्ती कळत नकळत काहीतरी शिकून जाते. काही कसं वागायचं ते शिकवतात, तर काही कसं जगायचं ते शिकवतात. तसेच जीवनात कठीण परिस्थिती सुद्धा एका वॉशिंग मशीन सारखे आहे, जे आपल्याला टक्कर मारते, गोल फिरवते आणि पिळते सुद्धा. पण जेव्हा आपण त्यातून बाहेर येतो तेव्हा आपलं व्यक्तिमत्व पहिल्यापेक्षा अधिक स्वच्छ, चांगलं आणि चमकदार असतं. मैत्रीचे धागे कोळ्यापेक्षाही बारीक असतात, पण लोखंडाच्या तारेपेक्षाही मजबूत असतात. तुटले तर श्वासानेही तुटतील, नाहीतर वज्राघातानेही तुटणार नाहीत. माणसाच्या आयुष्यातील संकट ही यशाचा आनंद घेण्यासाठी आवश्यक आहेत. ज्याच्या जीवनामध्ये निश्चित ध्येय नसते त्यालाच वेळ घालवण्यासाठी साधन शोधण्याची गरज असते. जगण्याच्या धावपळीत कितीही जोरात धावायचं असेल तर धावा, पण नेहमी एका गोष्टीचं भान ठेवा: आपल्या जवळच्या माणसात आणि आपल्यात जास्त अंतर पडता कामा नये. कारण आयुष्याच्या एखाद्या वळणावर त्यांची गरज भासली तर तुमचा आवाज त्यांच्या कानापर्यंत आणि मनापर्यंत पोहोचायला हवा. मुठभर वाईट वाटणाऱ्या लोकांमुळे चांगलं वागणं कधीच सोडू नका, कारण ही दुनिया चांगलं वागणाऱ्या लोकांमुळेच टिकून आहे.